नजर टाकायची आहे राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडलंय। बीड सरपंच हत्या प्रकरणात काय नवे अपडेट समोर आलेत। सैफ अली खान हत्या प्रकरणी हल्ल्याप्रकरणी नेमकं काय काय घडलंय हे सगळं जाणून घ्यायचंय आज दिनांकामधून। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। सरपंच हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना चांगलंच भोवल्याचं आता पाहायला मिळतंय। त्याला कारण आहे कारण बीडचं पालकमंत्री पद अजित पवारांकडे देण्यात आलं, तर पालकमंत्री पदाच्या यादीतून धनंजय मुंडेंचं नाव वगळण्यात आलंय। तसंच पंकजा मुंडेंनाही बीडचं पालकमंत्री पद न देता त्यांना थेट जालन्याचं पालकमंत्री पद देण्यात आलंय। त्यामुळे मुंडेंना सरपंच प्रकरण भोवल्याचंच दिसतंय। आणि पाहूयात पालकमंत्र्यांची यादी। ठाणे मुंबई एकनाथ शिंदे, पुणे बीड अजित पवार, नागपूर अमरावती चंद्रशेखर बावनकुळे, सातारा शंभूराज देसाई, लातूर शिवेंद्र राजे भोसले, वाशिम हसन मुश्रीफ, नगर राधाकृष्ण विखे पाटील, सांगली चंद्रकांत पाटील, जालना पंकजा मुंडे, हिंगोली नरहरी झिरवाळ, देवेंद्र फडणवीस गडचिरोली, रत्नागिरी उदय सामंत, नंदुरबार माणिकराव कोकाटे, सिंधुदुर्ग नितेश राणे, नाशिक गिरीश महाजन, पालघर गणेश नाईक, रायगड आदिती तटकरे, यवतमाळ संजय राठोड, धाराशिव प्रताप सरनाईक, सोलापूर जयकुमार गोरे, कोल्हापूर प्रकाश आविटकर, परभणी मेघना बोर्डीकर, छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट, नांदेड अतुल सावे, अकोला आकाश फुंडकर, जळगाव गुलाबराव पाटील, मुंबई उपनगर आशिष शेलार, बुलढाणा मकरंद पाटील, वर्धा पंकज भोयर, गोंदिया बाबासाहेब पाटील। आणि आता पालकमंत्री पदाच्या यादीत कोणत्या नेत्यांना डावलण्यात आले तेही पाहूयात। बघा, दादा भुसे, भरत गोगावले, धनंजय मुंडे यासह योगेश कदम जे राज्यमंत्री आहेत, मंत्री असलेले दत्ता भरणे आणि राज्यमंत्री असलेले इंद्रनील नाईक। तर इकडे रायगडचं पालकमंत्री पद आदिती तटकरेंकडेच देण्यात आलंय। शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंनी रायगडचं पालकमंत्री पद आपल्यालाच मिळेल असं मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सांगितलं होतं। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरेंकडे पुन्हा रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये रस्सीखेच सुरूच होती। मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अभिनंदन केलं। बीडच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल धनंजय मुंडेंनी सोशल मीडियावरून अजित पवारांचं अभिनंदन केलंय। अजित पवारांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याचा विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणेच अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे असं मुंडे आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत। विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेत ठरलेली लाडकी बहीण योजना नकोच अशी भूमिका अनेक बहिणींनी घेतली आहे। मात्र या लाडक्या बहिणी नेमक्या कोणत्या कारणाने घाबरल्या आहेत पाहूया। लाडकींना नको सरकारचे पैसे, अपात्रतेची भीती, लाडकीची माघार, $4,000 लाडकींची योजनेतून माघार, विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या पाठीशी ठाम उभ्या राहिलेल्या लाडक्या बहिणींवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे। त्यातच निकषाबाहेर लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींकडून दंडासहित पैसे वसूल करण्याचा इशारा सत्ताधारी नेत्यांकडून दिला जातोय। एवढंच नाही तर लाडक्या बहिणींना देण्यात आलेला लाभ त्यांच्या खात्यातून वसूल करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे तब्बल 4,000 घाबरलेल्या लाडक्या बहिणींनी योजनेतून माघार घेण्यासाठी लेखी अर्ज दाखल केल्याचं समोर आलंय। तर मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींनी पैसे परत केले नाहीत तर त्यांच्याकडून वसुली करण्याचे संकेत दिलेत। संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आत्ता जसं 4-4.5 हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि
राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली होती. आतापर्यंत या योजनेचे 6 हप्ते देण्यात आले. मात्र आता सत्ता स्थापन होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचं म्हटलं होतं. एवढंच नाही तर लाडक्या बहिणींच्या पडताळणीचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. केवळ पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक लाडकींनाच लाभ मिळेल. नमो शेतकरी सन्मान योजनेतील 19,20,000 महिलांना केवळ 500 रुपये मिळणार. संजय गांधी निराधार योजनेतील महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळणार. लाडकी बहीण योजनेच्या निधीसाठी सरकारला तारेवरची कसरत करावी लागतीये. या योजनेसाठी आतापर्यंत 2,63,00,000 लाडक्या बहिणींनी अर्ज केलेत. त्यातील 2,47,00,000 लाडक्या पात्र ठरल्या आहेत, तर आतापर्यंत 2,34,00,000 लाडक्या बहिणींना सरकारनं 6 हप्ते दिलेत. यातील तब्बल 4,00,000 लाडकींनी निकषाबाहेर लाभ घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे किती लाडक्या बहिणी अर्ज मागे घेणार, याबरोबरच सरकारच्या पडताळणीत बाद ठरलेल्या लाडक्या बहिणींकडून सरकार वसुली करणार का, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुढच्या बातमीकडे. बातमी आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट हा बीडच्या नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये शिजल्याचा संशय सीआयडी अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. आणि त्याच पार्श्वभूमीवर सीआयडी अधिकाऱ्यांनी तिरंगा हॉटेलची तपासणी केली. यावेळी त्यांनी 8 डिसेंबरचा सीसीटीव्ही फुटेज मिळतो का हे देखील पाहिलं. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये 20 दिवसांचंच रेकॉर्डिंग राहत असल्यानं त्यांना 8 डिसेंबर या तारखेचा कोणताही व्हिडिओ मिळाला नाही आणि त्यामुळे सीआयडीचे अधिकारी रिकाम्या हाती परतले. काही नाही, आले, ऑर्डर दिली, जेवण केलं, वापस गेले. त्यांना 13 तारखेला आल्यानंतर कॅमेऱ्यातली रेकॉर्डिंग विचारली, त्यांना दिली तर आमच्या कॅमेऱ्यामध्ये 20 दिवसाची रेकॉर्डिंग तयार होते. मग ते एक दिवसात डिलीट होते, तर 24 तारखेपर्यंतची रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये सापडली त्यांना. मग तिथून पाठीमागली रेकॉर्डिंग नाही सापडली त्यांना, वापस गेले ते. नंतर तुमच्याशी काय विचार नाही, काही नाही, तेवढंच ज्यांनी बघितलं त्यांना नाही सापडले ते वापस गेले. इकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार, सिद्धार्थ सोनवणेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या आरोपींची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर 20 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा कट केल्याच्या संशयावरून मकोका लागलेल्या वाल्मिक कराडला जामिनासाठी अर्ज केला होता. मकर संक्रांतीच्या दिवशी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांचा शुक्रवारी केस न्यायालयात जबाब नोंदवण्यात आलाय. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचं नाव समोर आल्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरतेय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी मुंडेंविरोधात आणखी एक पुरावा शेअर केलाय. काय तो पुरावा आणि काय म्हणतायत दमानिया, पाहूया. मंत्रिपदाचा धनी मुंडे नको. लाभार्थी मुंडेंचा राजीनामा घ्या, दमानियांची मागणी. मुंडेंना परळीची राख भोवणार. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचं नाव समोर आल्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणी अधिक लक्ष घातलंय. दमानियांनी थेट पुरावे सादर करत मुंडेंच्या राजीनाम्यासाठी पिच्छा पुरवलाय. त्यामुळे धनंजय मुंडे अधिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. याबाबत अंजली दमानियांनी काय ट्विट केलंय, पाहूया. हे ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे. लाभार्थी धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या. व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाच्या कंपनीचे मेजॉरिटी शेअर होल्डर धनंजय मुंडे आणि राजश्री धनंजय मुंडे. यात आधी वाल्मिक कराड डायरेक्टर होते. आजही ते शेअर होल्डर आहेत. ही कंपनी फ्लाय ॲश विकते. महाजनको ही कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची वोल्ली ओन सबसिडरी आहे. असं असताना
एक मंत्री त्या कंपनीतून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतो? सोबत कंपनीचे अनेक्शर्स जोडतीये, ज्यावर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची सही देखील आहे. असं असताना एक मंत्री त्या कंपनीतून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतो असा सवाल अंजली दमानियांनी यांनी उपस्थित केला. धनंजय मुंडेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे, धनंजय मुंडे यांचा गेम ओव्हर झालाय असा घणाघातही दमानियांनी केलाय. त्यामुळे येत्या काळात धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाणार असल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. पुढची बातमी. एका सराईत गुन्हेगाराला 2 शासकीय अंगरक्षक कसे काय असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियांनी यांनी केलाय. तर वाल्मिक कराडवर खंडणीचा FIR झाला त्या दिवसापर्यंत त्याला शासकीय सुरक्षा होती असं ट्विट दमानियांनी यांनी आता केलंय. ट्विट काय केलंय दमानियांनी पाहूया. एका सराईत गुन्हेगाराला 2 शासकीय अंगरक्षक ह्या तारखा 1 जुलै 2022 पासून ते 12 डिसेंबर 2024 पर्यंत, म्हणजे खंडणीचा FIR झाला त्या दिवसापर्यंत यांच्या जीवाला धोका होता हे आपल्या बुद्धीला तरी पटेल तरी का? आता सारंगी महाजन काय म्हणतात बघूया. सारंगी महाजनांनी पुन्हा मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. अजितदादांवर माझा विश्वास आहे, ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील असं विधान सारंगी महाजनांनी केलंय. अजितदादांवर माझा पूर्ण विश्वास आहे, त्याचा राजीनामा घेतील, त्याला पूर्णपणे समजावून सांगतील आणि योग्य ती कार्यवाही बरोबर ते आपल्या नेत्यावर करतील, माझा विश्वास आहे. सरपंच हत्या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या वाल्मिक कराडचे दररोज नवनवे कारनामे आता समोर येत आहेत. मुंडेंच्या घरी घरगडी म्हणून काम केलेला वाल्मिक कराड अब्जावधींचा मालक कसा झाला, यावरचा हा रिपोर्ट. कराडचे अब्जावधींचे कारनामे. वाल्मिकची संपत्ती की कुबेराचा खजिना? वाल्मिककडे संपत्ती किती? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका ठेवलेल्या वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता वाल्मिक कराडकडे अब्जावधींची संपत्ती असल्याचं समोर आलंय. वाल्मिक कराडनं खरेदी केलेली संपत्ती दोन्ही पत्नी आणि नातेवाईकांच्या नावावर खरेदी केल्याचंही पुढे आलंय. त्यातच आता कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर खरेदी केलेल्या जमिनीचा सातबाराच दमानियांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय. मात्र वाल्मिकची संपत्ती कुठे आणि किती आहे पाहूयात. पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीत मंजिरी आणि वाल्मिकचा 4 BHKचा फ्लॅट आहे, ज्याची किंमत 3.25 कोटी रुपये इतकी आहे. तर पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्येच वाल्मिक आणि मंजिरीच्या नावे 2 BHKचा फ्लॅट देखील आहे, ज्याची किंमत जवळपास 1 कोटी रुपये इतकी आहे. पुण्यात त्याची दुसरी पत्नी ज्योती जाधव आणि विष्णू चाटेच्या नावे अलिशान ऑफिस आहे, ज्याची किंमत 35 कोटींच्या घरात आहे. तर पुण्यातल्या मगरपट्ट्यात ड्रायव्हरच्या नावे इमारतीचा मजला आहे, त्याची अंदाजे किंमत 75 कोटी रुपये इतकी आहे. हडपसरमध्ये ज्योती जाधवच्या नावे 2 फ्लॅट्स असून त्यांची किंमत 3 कोटी रुपये इतकी आहे. तर सिमरी पारगावमध्ये सुदाम नरोडेच्या नावे 50 एकर जमीन आहे. बार्शीतल्या शेंद्रीत ज्योती जाधवच्या नावे 50 एकर जमीन आहे. सिमरी पारगावमध्ये मनीषा नरोडेच्या नावे 10 ते 12 एकर जमीन आहे. सिमरी पारगावमध्येच वॉचमन योगेश काकडेच्या नावे देखील 15 ते 20 एकर जमीन आहे. जामखेडच्या दिघोळमध्ये ज्योती जाधवच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे. बीडमध्ये 50 एकर, बार्शीत 45 एकर, तर सोनपेठमध्ये 50 एकर जमीन आहे. याशिवाय केज, परळी आणि बीडमध्ये 4 ते 5 वाईन शॉप आहेत. वाल्मिक कराडच्या संपत्तीबाबत मोठे खुलासे होत असल्यानं या प्रकरणात ईडीनं लक्ष घालायला हवं अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केली आहे. ईडीची एंट्री व्हायला पाहिजे आता या संपत्तीच्या आकड्यावर. हो, व्हायला पाहिजे ना. ज्या पद्धतीने संपत्ती बाहेर येते, ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे तपास. बरं, ह्या संपत्ती कुणाची असावी असं वाटतं तुम्हाला? विदेशात तुम्हाला काही शंका वाटते घ्यायचं? मी तुम्हाला म्हणतो ट्रान्झॅक्शन बघितले,
सगळ्याच गोष्टी लक्षात येतील तुम्हाला. औष्णिक विद्युत केंद्रांची राख ते धनंजय मुंडेंसोबत कंपन्यांमध्ये असलेली भागीदारी यातून वाल्मिकनं अब्जावधींची माया जमवल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी होणार की ईडी विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणार याचीच राज्याला उत्सुकता लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर सोलापुरात वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योतिमंगल जाधवांच्या नावे देखील अनेक जमिनी आहेत. बार्शीतील शेंद्री गावात 36 एकर जमीन असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया करतायत. तर याच शेतात सालगडी म्हणून राहणाऱ्या शिंदे कुटुंबानं मात्र गेल्या 3 महिन्यांपासून आपल्याला पैसेच न मिळाल्याची खंत व्यक्त केली आहे. दोघं जण आहेत. दोघं जणाचे महिने आम्हाला देत होते पैसे. आता 1-2 महिने 2.5 महिने 3 महिने होत आले तर ते येत नाहीत. पैसा नाही, पाणी नाही, असं म्हणजे आमच्याकडेच नाही. आता आमची फार हालत चाललेली आहे. आता बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण गाजत असतानाच एक मोठी बातमी समोर आली. लातूरमध्ये किरकोळ वादातनं एका सरपंचाला बेदम मारहाण झाली. लातूरच्या निलंगा तालुक्यातल्या शेडोळवाडी ग्रामपंचायतीमधला हा धक्कादायक प्रकार आहे. किरकोळ वादाचं रूपांतर मारहाणीत झालं. गावातल्याच 2 तरुणांनी सरपंचावर हल्ला चढवला. सरपंचाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. साम टीव्हीनं बातमी दाखवताच गुन्हा दाखल करण्यात आलाय. दुसरीकडे बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात देखील महिला सरपंचाकडे खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय. गावातील तिघांनी 1 लाख रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. गावात विकास कामं सुरू असताना हे तिघेजण त्यात अडथळा आणत होते. विकास कामासाठी आलेल्या निधीपैकी 1 लाख रुपये आम्हाला द्या अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणी महिला सरपंचाच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. आम्हाला कुठलंही काम करू देत नाही तर फक्त माजी सरपंच वसंत सोपान शिंदे, अनिल लालासाहेब देशमुख, ज्ञानोबा श्रीमंत देशमुख ही खंडणी मागतात. सारखंच आम्हाला म्हणतात की तू पैसे जर दिलीस तर तुला काम करू देणार नाही तर काम करू देणार नाही. शाळेचं काम 4 लाखाचं आलंय तर त्याच्यातले 1 लाख रुपये दे म्हणून मी ग्रामपंचायतच्या मधून काम आटपून शाळेकडे चालले होते तर त्यांनी मला तिघांनी अडविलं. आम्हाला न्याय द्या, नाही तर उपोषणाचं आम्ही हे करणार, निवेदन देणार, आत्मदहन करणार आहे. बातमी भुजबळांसंदर्भातली. कारण मंत्रिमंडळ विस्तारातून डावलल्यानंतर महिना उलटला तरी भुजबळांची नाराजी काही दूर झालेली नाही. आणि त्यातच भुजबळांनी मात्र शिर्डीच्या अधिवेशनाला हजेरी लावली. मात्र यावेळी दादांची साथ सोडण्याचे संकेतही त्यांनी दिले. नेमकं भुजबळ काय म्हणाले, दादांच्या पक्षात भुजबळांची कशी कोंडी सुरू आहे, जाणून घेऊ. भुजबळ दादांची साथ सोडणार, हजेरी लावली, नाराजी कायम. भुजबळांमुळे कुणाचं बळ वाढणार? हो ना करता अखेर भुजबळ आज आपल्याच पक्षाच्या अधिवेशनाला उपस्थित राहिले. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी गळ घातली म्हणून आपण उपस्थित राहिलो असं त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं खरं, पण 2 तासांसाठी हजेरी लावून ते निघूनही गेले. त्यामुळे महिन्याभरानंतरही भुजबळांची नाराजी कायम असल्याचं स्पष्ट झालंय. नाराजी वगैरे दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही. हे पक्षाचं शिबिर आहे, कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही. मला काल सुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल हे 2 तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं. गळ घातली. बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडून छगन भुजबळ पवारांच्या तालमीत राजकारणाचे धडे गिरवत होते. पुढे पवारांनी काँग्रेस सोडल्यानंतर भुजबळ राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य बनले. इतकंच नाही तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर भुजबळांनी अजित पवारांना साथ दिली. त्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्यानं भुजबळांनी उघड नाराजी व्यक्त केली. त्यानंतरही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भुजबळांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळेच भुजबळ आणखीनच नाराज झाले. ते नेमकं कसं पाहूयात. मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळांना डावलण्यात आलं.
230 जागांचं बहुमत असल्यानं कुणाच्या नाराजीला महत्व देत नाहीत असं वक्तव्य अजितदादांनी केलं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून भुजबळांवर वारंवार निशाणा साधण्यात आला. कोकाटेंच्या टीकेनंतरही पक्षाकडून कोकाटेंची कानउघडणी करण्यात आली नाही, त्यामुळे भुजबळ नाराज आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्यानंतर भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर घेतलेल्या मेळाव्यात भुजबळांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचं कौतुक करत अजित पवारांवर टीका केली होती. त्यामुळे भुजबळांचं राजकारण पाहता ते फार काळ स्वस्थ राहतील किंवा साईड ट्रॅकला जातील याची शक्यता कमीच आहे. त्यातच भुजबळांनी यापूर्वीच पक्षांतराचे संकेत दिलेत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि पवारांच्या मुशीत तयार झालेले भुजबळ अस्वस्थतेतून दादांची साथ सोडणार की पुन्हा दादांशी जुळून घेणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.